आहेत ते कुठले कुठले आहेत? इथले जे मूळ प्रश्न आहेत, शौचालयाचा अत्यंत प्रश्न गंभीर आहे. आज रोजी जर आपण शौचालय जाऊन जर पाहिलं तर शौचालयामध्ये नागरिकाला तिथे बसता येत नाही, इतकी गंभीर समस्या आहे. त्याच्यानंतर नाल्यासुद्धा अशा भरलेल्या आहेत की ते नाल्यामध्ये साफसफाई होत नाही. आज रोजी नालीचे जे पाणी आहे, सांडपाणी, ते वर जात आहे. म्हणजे असं पाणी जे साफ जायला पाहिजे ते पाणी साफ जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 2 याला लागून जो डम्पिंग आहे, हा डम्पिंग इथून हटवण्याचा फार प्रश्न आहे महत्त्वाचा. कारण पूर्ण अकोला शहराचा घाण कचरा जो आहे हा पूर्ण डम्पिंग बनवलेला आहे. आणि हा डम्पिंग महानगरपालिकेने प्रत्येक झोन न्याय केला पाहिजे. म्हणजे प्रभाग झोन म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण आणि उत्तर. आमचा झोन आहे उत्तर, म्हणून महानगरपालिकेने त्वरित हा डम्पिंग जो आहे, पुरा शहराचा जो कचरा टाकत आहे तो त्यानं आपापल्या झोनमध्ये डम्पिंग करावं. या प्रभागामध्ये स्वच्छ पाणी जे आहे त्याला आरो वॉटर योजना, केंद्राची योजना, स्वच्छ पाणी जे आहे त्याची अनेक म्हणजे 2-3 दिवस पाणी येत नाही. हा प्रश्न कसा होईल मार्गी? हा जो प्रश्न आहे आरो पाण्याचा, आमच्या प्रभागामध्ये जे विहिरी आहे, हे विहिरीचं साफसफाई करून त्याला मला माझ्या प्रभागाच्या जनतेने जरा संधी दिली, त्या संधीचं मी सोनं करेन. आणि त्या विहिरीचं जे पाणी आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत त्या विहिरीला स्वच्छ करून तिचा आरो प्लॅन्ट बसवण्यात येईल. बरं, हा जो परिसर आहे हा झोपडपट्टीतला स्लम एरिया जास्त आहे भागामध्ये. स्लम एरियामध्ये रस्ते आहेत, त्याच्यानंतर घनकचरा आहे, कारण नाल्याचे प्रश्न आहेत, दुर्गंधी असते, आरोग्याचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न कसे मार्गी लावणार? हे प्रश्न जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक जनतेला जोपर्यंत मला आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत जेवढी समस्या आहे मी तिथे मांडून समस्या देऊ शकत नाही. आणि मला जर आमच्या जनतेने प्रभाग क्रमांक 2 मतदार जे आहेत त्यांनी जर आम्हाला संधी दिली की जेवढे आरोग्याचे प्रश्न आहेत, रोडचे प्रश्न आहेत, या प्रश्नाच्या दूर म्हणजे त्या प्रश्नाचा एकदम नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. बरं, बाळासाहेब आंबेडकरांनी एक मध्यंतरी विधान केलं होतं की महानगरपालिकेच्या स्वच्छतेसाठी, घनकचऱ्यासाठी आणि रस्त्याच्या नियोजनासाठी 300 कोटी आले होते. परंतु या 300 कोटीचे जे आहेत ते वळवले, बारामतीकडे वळवण्यात आले होते. हा सगळा प्रश्न जे आहेत म्हणजे हे बारामती अजित पवारांनी तिकडे त्या भागात वळवले होते. या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं वाटतं? या प्रश्नाचं जे आहे त्या प्रश्नाचे जे काही सामाजिक संघटना आहेत, जे राजकीय पक्ष आहेत, या प्रश्नाचा त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. तुम्ही या निमित्ताने तुमच्या प्रभागातल्या मतदारांना काय विनंती करा? मी जर आमच्या जनतेने जर आम्हाला आशीर्वाद दिला तर मी आमच्या प्रभागामध्ये जेवढ्या समस्या आहेत ते समस्याचे निपटारा करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन.